ताई तुम्ही ओम बिर्लाजींना पत्र लिहिलेलं आहे, त्या संदर्भात ट्विट केलं होतं. आता जवळपास 4 महिने उलटत आले तर सुद्धा कारवाई होत नाही. नक्की यामागे कोण आहे तुम्हाला असं वाटतं आणि का कारवाई होत नाही? एक तर पक्ष हा आपली आई असतो आणि आपल्या आईच्या बरोबर गैरव्यवहार हा कुठल्याच संस्कृतीत मान्य नाही. आणि पक्ष हा माझ्यासाठी तरी आईच्या जागेवर आहे आणि त्याच्यात जर कोणीतरी चुकीचा व्यवहार करत असेल तर मला वाटतं त्याची इन्क्वायरी आणि त्याच्यावर ॲक्शन जे स्पीकरचे नियम कायदे आहेत त्याच्याप्रमाणे झाला पाहिजे. फैजलच्या बाबतीत तुम्ही बघितलं की फैजलांवर कुठलीही केस नसताना ज्या पद्धतीने आम्हाला कोर्टाची लढाई लढावी लागली आणि मगच फैजल आमचे लक्षद्वीपच्या MP ला न्याय मिळाला. आता दिल्लीमध्ये एथिक्स कमिटी असेल, काय कमिटी असतील, त्याच्यात आपण तुमच्या सगळ्या चॅनलवर आपण सगळे बघतोय, तुम्हीही दाखवता काय चाललं आहे. तर आम्ही पक्षाच्यासाठी न्याय मागतोय आणि ज्या व्यक्तीने महिला विधेयक हे भारतातला एक ऐतिहासिक विधेयक होतं, त्या विधेयकाच्या वेळीस ते उपस्थिती नव्हते दुर्दैवाने. आणि अशा लोकांना आपण सिरियसली कसं द्यायचं आणि त्याच्या ऐवजी एका उद्योगपतीकडे जायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की पार्लमेंट सोडून एवढं मोठं महिलांच्या आरक्षणाचं विधेयक तिथे चालू असताना जर लोकप्रतिनिधी नसतील तिथे तर ही चिंतेची बाब आहे. परंतु ही जी कारवाई आहे तर तुम्ही आठवण तर करून दिले की 4 महिने झालेले आहेत. ही कारवाई न होण्याचं किंवा कुठल्याही पद्धतीचं तुम्ही जसं लिहिलेलं आहे की पत्र पण गेलेलं नाही आहे, याला काय कारणं वाटत आहेत तुम्हाला? अदृश्य शक्ती, दिल्लीमध्ये एक अदृश्य शक्ती आहे ज्याचा उल्लेख अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांनीही केलेला आहे. हे कुणाच्या जीवावर हे सगळं चाललं आहे? त्या दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चाललं आहे ना. हो अर्थातच हो नाही अदृश्य शक्तीच त्यांच्या मागे उभी राहिली आहे म्हणून ते सगळं चाललंय ना. अदृश्य शक्ती नसती तर हे सगळा खेळ जमला असता का? हे दुसऱ्याच्या जीवावर चाललंय हो सगळं. एक दुसरं अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण आणि महाराष्ट्राचं खच्चीकरण म्हणजे फक्त राष्ट्रीय पक्ष नाही पण रोजगारांमध्ये महाराष्ट्राचं महत्त्व कसं कमी होईल, देशामध्ये राज्यामध्ये एक मोठं कट कारस्थान ही अदृश्य शक्ती दिल्लीवरनं महाराष्ट्राच्या विरोधात करते आणि सातत्याने ही डेटा वाईज मी तुम्हाला सांगू शकते, मी त्यांच्यासारखे कधीही खोटे आरोप करत नाही. मी वास्तवतेत जगते आणि डेटा वाईज मी तुम्हाला सांगू शकते की अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कशी आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात कसं बघताय तुम्ही? कारण की ज्या पद्धतीने काल मनोज जरांगे पाटलांची भूमिका असेल, या सरकारने सांगितलं की ज्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जातील जे वंशवळ आहेत त्यांना. आता बघूया, कालच निर्णय झालेला आहे. जरांगे पाटलांच्या ह्या सगळ्या संघर्षाला यश आलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी त्यांना साथ दिली त्या सगळ्या कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानते, कौतुक करते. आणि महाराष्ट्र सरकार कसं खोटं बोलतं आणि रेटून बोलतं याचं आणखीन एक उदाहरण झालेलं आहे. मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, या सगळ्यांचे आरक्षणाचे मुद्दे अतिशय गंभीर आहेत आणि सातत्याने महाराष्ट्राचं सरकार हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे. ते महाराष्ट्रात एक बोलतं आणि दिल्लीत दुसरं बोलतं आणि हा अनुभव अनेक ठिकाणी मला आलेला आहे पॉलिसी लेवलला आणि आरक्षणाच्या बाबतीत. त्यामुळे आज सगळ्यांनीच मनाचा मोठेपणा दाखवला आहे, सगळ्या आंदोलकांनी, आणि त्यांनी सरकारला 2 महिन्याचा कालावधी दिली आहे. मला असं वाटतं काय या कालावधीत होतं आहे या भ्रष्ट जुमलेबाज सरकार बघूया काय करेल 2 महिन्यात. संभ्रम मात्र अजूनही कायम आहे. एकदा सांगितलं सरकार म्हणतंय की 2 जानेवारीपर्यंत कालावधी दिला आहे, जरांगे म्हणताय 24 डिसेंबरचा कालावधी. मला असं वाटतं याची उत्तरं तुम्हाला या ट्रिपल इंजिन खोके सरकारलाच विचारायला लागेल. कारण का आम्ही जे वर्तमानपत्रात येतं आहे आणि तुमच्या चॅनल्सवर दिसतं आहे त्याच्यावरच आम्ही बोलू शकतो. पण माझी भ्रष्ट जुमला पार्टीला एवढीच विनंती राहील की आता फसवणूक बाज झाली, ह्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे आणि ह्याच्यात सगळ्यात मोठं नुकसान हे आपल्या महाराष्ट्राचं होतं, हे दुर्दैव आहे. तर आमदारांचा मुद्दा ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात न्यावा लागलेला आहे कारण लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी, म्हणून खासदारांचंही प्रकरण न्यायालयात न्यायची वेळ आली आहे असं वाटतंय का? शक्यता नाकारता येत नाही. कारण आम्ही जेव्हा कोर्टात होतो, परवाही सुप्रीम कोर्टामध्ये स्पीकरच्या रोलवर प्रचंड ताशेरे आणि नाराजगी ही
सुप्रीम कोर्टाने मांडली आहे ती सगळ्यांनी लाईव्हच पाहिलेली आहे, त्याच्यामुळे मी काही वेगळं तुम्हाला सांगत नाही आहे. त्यामुळे अर्थातच सुप्रीम कोर्ट हे महाराष्ट्र सरकार, त्यांचं प्रशासन आणि स्पीकरवर प्रचंड नाराज आहे. आणि देश नियम आणि कायद्याने चालतो, अदृश्य शक्तीने नाही चालत. मग त्याला दडपशाही म्हणतात. ही लोकशाही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं आहे आणि हा देश त्या संविधानानेच चालला पाहिजे. आणि चालत नसेल तर मला असं वाटतं आम्हाला संघर्ष करावा लागेल, कारण न्याय हा मिळालाच पाहिजे. सर्वसामान्य मायबाप जनतेने त्या संविधानावर विश्वास ठेवला आहे, प्रेम केलं आणि आदर केला. आणि आमचं राजकारण हे संविधानानेच चालतं, अदृश्य शक्तीच्या ना भीतीनी ना आदराने चालतं. ही दडपशाही नाही आहे, लोकशाही आहे. 29 डिसेंबरपर्यंत हे सगळे सुनावणी पूर्ण व्हावी अशी मागणी आहे. पण आता हिवाळी अधिवेशन लागेल, त्यामध्ये परत अध्यक्ष ऑक्युपाईड असतील, तर 31 तारीख सुद्धा आता पुढे जाईल या सगळ्यामधून. आणि काही गरजच नाही आहे. केवढे दिवस आहेत? त्या दिवशी सुप्रीम कोर्टात दिवस मोजलेत, स्वतः CJIनी दिवस मोजले. तुम्ही जर पाहणी बघितली असेल तर त्यांनी हिशोब केला दिवसाचा. आणि ज्याला काम करायचं आहे, जे स्वतःला खूप एफिशियंट समजतात, सगळे भ्रष्ट जुमला पार्टी नेहमी म्हणते आम्ही सुट्ट्या घेत नाही, 24 तास काम तर करा. मग त्या दिवशी तर CJI असं म्हणाले, जे तुम्ही लाईव्ह पाहिलं असेल, की आमची एखादी बेंच 1 महिन्यात करून देईल. मी तरी तुम्हाला 2 म्हणते. मी म्हणत नाही, कोर्टात जे झालं ते मी तुम्हाला सांगते. काही दुसरीकडे तुम्ही बेरोजगारी संदर्भात देखील एक ट्विट केलेलं आहे. ज्या पद्धतीने रोजगार मिळत नाही आहे तसं देखील तुम्ही म्हणता. हो, अर्थातच या देशामध्ये महागाई आणि बेरोजगारी ही सगळ्यात मोठी आव्हान आहे. आणि ह्याच्यावर मी अनेक महिने बोलते. म्हणजे कांद्याबद्दल पहिला मुद्दा, की कांद्याची अडचण होणार आहे, पॉलिसीमध्ये बदल आणा, किंवा 40% टॅक्स लावला आहे तो तातडीने बंद करा. हे मी गेले 5 महिने झाले बोलते. कॉमर्स मिनिस्ट्रीची आणि माझी रोजची लढाई ही त्या कांद्याच्या टॅक्सवर नाही. आणि तसंच फक्त कांद्याच्या बाबतीत नाही, मग दूध असेल, तांदूळ असेल, साखर असेल, सगळ्या बाबतीत ही अतिशय जी भूमिका आहे कॉमर्स मिनिस्ट्री किंवा ॲग्रिकल्चर. हमी भाव पण तुम्ही बघताय, या राज्यांनी, या केंद्र सरकारने काही हमी भाव चांगला दिलेला नाही आहे शेतकऱ्याला. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खच्चीकरण जर कोणी केलं असेल तर या ट्रिपल इंजिन खोके सरकार आणि दिल्लीच्या सरकारची पूर्णपणे त्यांचं अपयश आहे. काल पंकज सोळंकींना एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या घरावर हल्ला जो झाला त्याबाबत त्यांना माहिती दिली. याच्यामध्ये त्यांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की गृह खात्याचं फेल्युअर होतं आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये वृत्तवार्ता विभाग देखील फेल ठरला. म्हणजे मी 1 महिना काय म्हणते, त्याच्यावर शिक्कामोर्तब साळुंखेजींनी केला, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. मी स्वतः त्यांना फोन केला, मी मुश्रीफ साहेबांना फोन केला, मी अमरसिंह पंडितांना फोन केला, मी संदीप क्षीरसागरांना फोन केला. अहो, राजनीती एक तरफ, माणुसकी आहे का नाही? त्यांच्यात नसेल पण आमच्यात माणुसकी आहे. अजून कधी एका ताटात जेवलं ना तरी माणुसकी असते हो राजकारणात. आमच्यावर सुसंस्कृत आमचे वरिष्ठ नेते कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत आमच्यावर. आणि आमची लढाई वैयक्तिक कुणाशी नाहीच आहे. आम्ही या भानगड्यांमध्ये नसतो. ED, CBI, इन्कम टॅक्स, घरफोड असले उद्योग आम्ही कधी केले नाही. सत्तेत इतके वर्ष राहिलो, पण आम्ही सगळ्यांचा मान सन्मानच केला. आणि आमची लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही आहे. आणि त्याच्यामुळे सोळंकी जे म्हणले तेच तर मी गेले महिनाभर म्हणते. इट्स अ कम्प्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री. त्यामुळे होम मिनिस्टरनी राजीनामा द्यावा. आणि काही कॉन्शन्स आहे की नाही, स्वतःची अंतरात्मा आहे का नाही? ज्या पद्धतीने जालन्यामध्ये अमानुष पद्धतीने महिलांवर आणि मुलांवर हाल झाले तुम्ही पाहिले सगळ्यांनी, तो न्याय होता का? तो अन्याय होता. आणि त्याला जबाबदार कोण आहे? असंवेदनशील गृहमंत्री. महुआ मित्रा यांना कमिटी. एक मिनिट, तो हा विषय पूर्ण चालेल. जरांगे पाटील यांनी एक अल्टिमेटम दिलं आहे आणि एक इशारा दिला सरकारला की यापुढचं आंदोलन आमचं मुंबईमध्ये असेल, आम्ही तिथे राजधानीमध्येच यापुढचा शब्दटोपण देऊ, चक्काजाम करू असं त्यांनी थेट सांगितलं आहे. याच्या आधी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं, त्यावेळी सुद्धा ते एका राज्यापुरते मर्यादित असलेलं आंदोलन पूर्ण दिल्लीपर्यंत, राजधानीपर्यंत पोहोचलं. पुन्हा एक नवीन राजधानी पॅटर्न असं पाहायला मिळेल या सगळ्यानंतर? राजधानी पॅटर्न नाही हो, अन्यायाच्या विरोधात लोकशाहीमध्ये लोकांना अधिकार आहे का नाही? ही दडपशाही जी आहे केंद्रात आणि महाराष्ट्र सरकारमध्ये, की त्यांच्या विरोधात बोललं की इन्कम टॅक्स, ED किंवा CBI, ते लोकांना घाबरायचं, लोकांना धमक्या द्यायच्या, त्यांच्या कुटुंबाला धमक्या द्यायच्या. हे राजकारण कुठून आले? हे नवीनच आले ना. हे महाराष्ट्रात किंवा देशात कधीच नव्हतं. आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत होती तेव्हाही नव्हतं. दिलदार नेता असावा तर तो अटलजी सारखा असावा. ते जरी आम्ही त्या काळात विरोधात होतो, पण सुडाचं राजकारण कधीही ओरिजिनल भारतीय जनता पक्ष म्हणजे अटलजींच्या काळात, अडवाणीजींच्या काळात कधी असं सुडाचं राजकारण आम्ही कधी कोणी पाहिलेलं नाही. आणि आमच्या केसमध्ये तर विषयच नाही, आम्ही कधी केलंच नाही तसं. कांद्याच्या आणि दुधाच्या प्रश्नासंदर्भात तुम्ही बोललात.
सध्या बेदाण्याचा प्रश्न एक गंभीर आहे. राज्यात 2,57,000 टन बेदाण्याचं उत्पन्न झालं आहे. त्यातलं तब्बल 94,000 बेदाणा योग्य दर मिळत नसल्याने सध्या कोल्ड स्टोरेजमध्ये पडून असल्याची माहिती मिळाली. अहो, हे शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेणारं हे सरकार आहे. कांदा, दूध, साखर, धान, बेदाणे, सोयाबीन, तुम्ही कुठल्यासाठी ते हमीभाव चांगला देतात सांगा ना मला. पूर्णपणे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याचं कंबरडं या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मोडलेलं आहे. तुम्ही कुठेही जाऊन बघा राज्यामध्ये आणि देशामध्ये, त्यामुळे अतिशय अस्वस्थ सगळे आहेत. बेरोजगारी, महागाईनी त्रस्त आहे महाराष्ट्राची आणि देशाची जनता. आणि म्हणून काही ना काहीतरी हे भारतीय जनता पक्ष, भ्रष्ट जुमला पार्टी गोलपोस्ट बदलत राहते, काही ना काहीतरी लोकांना त्याच्यात गुंतवत राहते. पण याच्यात फक्त भरडला जातो सर्वसामान्य माणूस, ज्यांनी खूप विश्वासाच्या नात्याने या भ्रष्ट जुमला पार्टीला मतदान केलं होतं. महुआ मित्रा यांच्याबरोबर कमिटीमध्ये काही प्रश्न, ऑब्जेक्शनेबल असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले असं कळतं आणि त्यामुळे त्या कमिटीमधून उठून गेल्या अशी माहिती मिळते आहे. एक महिला खासदार म्हणून दुसऱ्या महिलेच्याबद्दल जे काही होत आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं खासदार महिला किंवा पुरुष नसतात, खासदार खासदार असतो आणि कुठल्याही व्यक्तीचा मान सन्मान हा झालाच पाहिजे, या मताची मी आहे. त्याच्यामुळे कुठलाही खासदार, महिला कशाला, पुरुषांचाही सन्मान हा कमिटीमध्ये झालाच पाहिजे ना. अपमान कशाला कोणाचा करायचा? आणि एखाद्या व्यक्तीला, खासदाराला तुम्ही प्रश्न विचारायला बोलवलं असेल, जरूर विचारा, पण सन्मानाने विचारा. आणि वैयक्तिक कुणातल्याही, महिला असू दे किंवा पुरुष, त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा काय संबंध कुठल्या सरकारशी, याच्याबद्दल स्पष्टता आली पाहिजे ना. उद्या सगळ्यांच्या पर्सनल आयुष्यात जात असतील, हे चुकीचं राजकारण आहे आणि चुकीच्या दिशेने हे चाललेलं आहे. त्यांचं पर्सनल लाईफ हे त्यांचं पर्सनल आयुष्य आहे, त्याच्यात कोणी पडू नये, हे माझं वैयक्तिक मत आहे. राज्य सरकारच्या वतीनं दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आले. याच्यामध्ये ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणं अपेक्षित होते ते झालेलं नाही आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांचे अनेक तालुके त्यामध्ये अशा पद्धतीची पिकं सध्या उत्पन्न. अरे नॉन सिरियस आहे होय सरकार. पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे महाराष्ट्रात. वेळ कुणाला आहे? इन्कम टॅक्स, CBI आणि ED आईस करत बसतात. पक्ष फोडा, घरं फोडा, असलेच उद्योग यांचे चाललेले आहेत. कोणी एअर पोल्युशनवर, महाराष्ट्रात आता मुंबईमध्ये एवढ्या मुलं आजारी पडत आहेत, सिनियर सिटीजन्सला एवढा त्रास, एवढी दूषित हवा आहे. याच्यावर काय लाईन आहे या सरकारची? एक शब्द नाही. महागाईवर काय लाईन आहे? एक शब्द नाही. कांद्यावर काय माहिती नाही. तुम्हाला आठवत असेल तुमच्याच चॅनलवर 8 दिवसापूर्वी ड्रग्जवर किती मोठी विधानं केली सरकारने. गृहमंत्री म्हणाले मी एक्सपोज करू. काय झालं त्याचं पुढे? गृहमंत्र्यांचा आवाजच ऐकला नाही आहे मी ड्रग्सच्या बाबतीत. का नाही? ड्रग्सबद्दल गृहमंत्री म्हणाले होते ना, मी म्हणले होते त्यांचं ऐकून की तुम्ही जर ड्रग्सच्या विरोधात लढणार असाल तर राजकारण बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने गृहमंत्र्याच्या मागे आम्ही उभं राहू, की तुम्ही एक्सपोज करा, आम्ही उभं राहू, आपण सगळे मिळून महाराष्ट्रातून ड्रग्ज हद्दपार करून टाकू. आमची तयारी आहे. पण त्या दिवशी नंतर गृहमंत्र्यांनी ड्रग्सबद्दल पण काढलेला नाही आहे. तेव्हा गृहमंत्री नॉन सिरियस आहेत, फक्त ब्रेकिंग न्यूजसाठी. आणि आजकाल मी बघते त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सेस लहान व्हायला लागले. येतात 2 मिनटं बोलतात जेमतेम आणि त्यांच्या ब्रीदवाक्य आहे ह्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं आहे. काहीतरी काय करूया आणि निघूया, काहीतरी आहे ना, थोडक्यात बोलूया आणि मोकळं होऊया का, काहीतरी असं हे सरकार आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि याच्यात नुकसान मायबाप जनतेचं होतं आहे, महाराष्ट्राचं होतं आहे, ह्याचं आम्हाला दुःख आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.